गुड मॉर्निंग गाईज. आज खूप दिवसांनी गाडी पार्क आहे खाली. सनराईज सकाळचे 7 वाजलेत. माझं घड्याळ बंद म्हणजे घड्याळाचा खराब चाललाय माझा नाही. तर आज आम्हाला पुण्याला जायचंय. मी आहे, माझा मित्र आहे स्वराज. आज MBA चं कॉलेज पाहायचं आहे आम्हाला. ऍडमिशन घ्यायचंय. कुठं काय माझं तर फिक्स आहे, मी तर जवळच घेणार आहे इथे आणि एक्सटर्नल करणार आहे मी, कारण बाकीच्या गोष्टी खूप प्लॅन आहेत आणि त्या येतीलच फ्युचरमध्ये. स्वराजला बघू. पुण्यात त्यांनी 2-3 कॉलेजेस पाहिलेत. आज त्यांनी 7 वाजता बोलवलंय. 6:30 पावणे 7 काहीतरी टाइम झालाय. 7 वाजेपर्यंत नंतर जायचंय मला आणि त्यानंतर मग आम्ही तिथनं निघेल. मध्ये नाश्ता वगैरे, जेवण वगैरे आणि त्यानंतर ते कॉलेज वगैरे पाहून 4-5 वाजेपर्यंत परत येईल, कारण त्याला पुढं काम पण असते, मला पण आहे व्हिडिओ एडिटिंग वगैरे. तर बघूयात आता थोड्या वेळाने निघू. सकाळचं वातावरण खरंच खूप मस्त झालंय. इथून व्ह्यू खूप मस्त पाहायला भेटतो. हे आपलं कंपाऊंड खूप दिवसांनी पाहिलं असेल तुम्ही. गाडी तिथं पार्क आहे. लास्ट चेक करत होतो काय राहिलंय का नाही, आणि काहीच नाही राहिलं. पॉवर बँक वगैरे घेतली मी. बॅग तर आज नाही घेणार माझी, आणि बाकी तसं काय गरज पण नाही मला. सो लेट्स गो. काहीच तर स्वराज. आता आम्ही निघालोय. गाडीचं ट्रिप A0 करतो. कळण किती किलोमीटर झाले आजचे. तर निघूया आता. आम्ही तिघ म्हणजे आता इथून 2 आहेत आणि पिंपरी पासून 4 आहेत टोटल. अजून 2 ऍड होणार आहे. मग निघूयात. आम्हाला 4 पर्यंत परत यायचं ना. चला. तर आता आम्ही इथं CNG भरायला थांबलोय. बघू किती CNG येतोय. प्रेशर वगैरे चांगला असेल तर जास्त येईल. गाईच प्रेशर तुम्ही पाहू शकता एवढं आहे. आणि गॅस आता बघू, मला वाटतं 4 किलोच्या आसपास बसायला पाहिजे. 0.782. तर जवळजवळ 4.5च्या वरच बसला गाडीत. 444चा. चला आता बसूयात गाडीत. कंटिन्यू टुवर्ड्स पुणे, पिंपरी. तर पिंपरीला बघू आता कोणते 2-3 कॉलेजेस त्यांनी पाहून ठेवले. त्या कॉलेजमध्ये जायचंय. स्वराज बाहेर पेमेंट करतोय. तर आता आम्ही नाशिक फाट्यावर पोहोचलोय. पूल चढतोय आता. इथून आमचे 2 मित्र ऍड होते आमच्या संघ. त्यांना घ्यायला जायचं. त्यांना घ्यायला म्हणजे ते एका जागेवर येणार आहेत. मग तिथून आम्ही पुढे जाणार आहे. पाहू शकता आज गर्दी म्हणजे मीडियम आहे. तसं एवढी पण काय गर्दी नव्हती. नॉर्मल गर्दी होती फक्त. तर पोहोचू थोड्या वेळात. तिथं ते येतील. मग पुढे जाऊ आपण. कोथरूडला एक कॉलेज आहे आणि MIT कोथरूड आणि भारतीय विद्यापीठ टिळक रोडला आणि MIT 2 कॉलेजेसला जायचंय. मग पाहू दे, चौकशी वगैरे करू. काहीच तर पोहोचलोय आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी. मी, स्वराज, आदित्य आणि प्रवीण, आम्ही 4 वनाजला आलोय आम्ही आज नाश्त्याला. स्वराजचा मोठा खर्च होणार आहे आज. फक्त CNGचं होतं. चला आता बघू नाश्त्याला काहीतरी घेऊ. काहीच तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आणि आता आम्ही ह्या कॉलेजमध्ये आलोय, ज्याचं नाव मी सारखं विसरतोय. भारतीय विद्यापीठ मध्ये स्वराजला चौकशी वगैरे करायची आहे नॉर्मली ऑनलाईन MBA करता. गाईज आम्ही MIT मध्ये आलोय आता, WPU मध्ये कोथरूडच्या. आणि 3-4 वेळा आम्ही पार्किंगची जागा बदलली आहे, तरी पण आम्हाला नीट पार्किंग भेटली नाही. चाणक्य बिल्डिंग शोधतोय आम्ही. किती मोठी युनिव्हर्सिटी बघ ना. 2-2 रिक्षा स्टँडर्ड बिल्डिंग मध्ये युनिव्हर्सिटी मध्ये. स्वराजन मी आता फॉर्म भरतोय. एंट्री करता स्कॅन करून फॉर्म भरायचा. खूप मोठा कॅम्पस आहे MIT WPU चा. 100 एकर मध्ये. आता बघू पुढे जायचंय आम्हाला. इथं फॉर्म भरूया. काहीच तर आता आम्ही चाललोय बिल्डिंगच्या आतमध्ये. चाणक्य बिल्डिंग आहे, तुम्ही पाहू शकता केवढी मोठी आहे. आम्ही कॅम्पस टूर घेतोय आता. तिकडून फिरून आलो मागून आता इकडं. आणि परत मग आमच्या गाडीकडे जायचं. असं काहीतरी आहे. मोठं आहे बरंच MIT. आता निघालोय आम्ही इथनं. आणि फी जवळजवळ 1 वर्षाची नाही 2 वर्षाची ना. 1 वर्षाची नाही. हॉस्टेल पकडून 1 वर्ष 6 लाख. हॉस्टेल पकडून जर 10 ते 12 लाख. 10, 12, 15 लाखापर्यंत सगळं होतं. जास्त लागत ना. 20-25 हॉस्टेल सोबत 20-25. हा 2 वर्ष 25 लाख. 25-1 लाख रुपये लागते ना MBA करायचं असं नाही जात. आणि ऍव्हरेज पॅकेज हॉस्टेल 13-15 लाख. ऍव्हरेज पॅकेज पण माहित नाही आम्हाला भेटेन का नाही भेटेन. एवढं 25 हायेस्ट 30 लाख आहे. हायएस्ट फक्त 30 लाख. 25 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि 10 लाखाचं 15 लाखाचं पॅकेज. गाईज तर आता आमची निरा पार्टी चालू आहे. स्वराज गाडीतच बसला आणि आम्हाला आणायला लावला त्याने निरा. शेठ लोक आहेत ना आम्ही, काय आपले गरीब का रे. चिअर्स. गाईज तर आता आम्ही परतीचा प्रवास संपला जवळजवळ आमचा. एक 10-15 किलोमीटर नंतर मनसर येईल आणि त्यानंतर मी घरी जाईल. तर बेसिकली आम्ही 2 कॉलेजेस पाहिले, MIT आणि भारतीय विद्यापीठच तसं ठरतंय स्वराजचं. आणि MIT तसं कॅन्सल आहे कारण फी पण जास्त आहे आणि म्हणजे फीज जास्त आहे, बाकी काय नाही. फीज जास्त आहे. तर आता चाललोय घरी. मध्ये जेवण वगैरे झालं मस्त आमचं. आम्ही तिकडून निघालेलो. किती वाजता निघालो रे स्वराज आपण? मला वाटतंय आपण
2:30ला निघालेलो. आता वाजले 4:10-15. आता मग पोहोचू 4:30 पर्यंत मंचर मध्ये. तिथून पुढे मग मी घरी जाईल. असं काहीतरी होतं आजचा छोटासा ब्लॉग. स्वराजचं ऍडमिशन एक आठवणीसाठी आम्ही ब्लॉग बनवला हा, आठवण राहावी म्हणून. आणि सीएनजी पण आमचा संपलाय आणि पेट्रोल पण संपलंय. दोन्ही पण रिफिल करायला लागेल. गाईज आता आम्ही इथं पेट्रोल भरलं 300 रुपयाचं. 1 लिटर आलं. रिझर्वच्या वर जाईन थोडं किंवा रिझर्व पर्यंत राहील. गाईज मी घरी आलो आणि काय बघतोय, स्क्रॅच. एवढं चांगल्या गाडीवर स्क्रॅच तुम्ही पाहू शकता. इथे तसं माझी गाडी स्क्रॅचलेस आहे. इथे एवढ्या भागात खूप स्क्रॅचेस आहे. खूप एव्हिडंट दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता. जे गाड्यांवर प्रेम करतात ना त्यांनाच कळू शकतं हे दुःख काय. ठीक आहे, आता रोडवर गाडी चालते तर होत राहत आहे. तर आता मी चाललोय मम्मीला आणायला आणि एसी पहिला ऑन करतो कारण गरम खूप आहे. काल मी एक कारचा शूट करत होतो. लिटरली 41 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. आता पण मला वाटतं संध्याकाळची वेळ एक 25च्या दरम्यान असू शकतं. पण काल दुपारी खूप टेम्परेचर होते. 1 वाजेचा टाइम होता तेव्हा पण खूप टेम्परेचर होतं. ओके, लेट्स गो. हा, तर मी सांगत होतो जे आता तुम्ही पाहिलं ना बाहेर, काय नवीन नाही तसं या गाडीसाठी. खूपदा झालेलं आहे आणि गाडी 6 वर्ष जुनी रोडवर चालती असं होत राहतं. पण ठीक आहे. आणि आजच आमच्या संघ अजून एक इन्सिडेंट झालाय आणि तो काय झालाय तो पण मी सांगतो तुम्हाला. काय झालं, आय होप तुम्हाला दिसत असेल. काय झालं, आम्ही नॉर्मली सिग्नलवर थांबलेलो आणि एक बुलेटवाला मागून येऊन हलकासा आम्हाला चुम्मा देऊन गेला आणि मग तो सॉरी म्हणायला लागला. जाऊ दे ना दादा, जाऊ दे ना. मग काय आम्ही पण म्हणलं जाऊ दे, आम्ही चांगल्या घरचे आहेत म्हणून तुला सोडलं. जर दुसरं कोणी असतं तर सोडलं पण नसतं असं त्याला म्हणलो. मला जाऊ दे ना. आणि गाडीला काय झालं नाही, नॉर्मल खूप असं माइंड स्क्रॅच आला आणि तो धुतल्यावर पण जाईल. म्हणजे त्याच्या गाडीचा जो बुलेट होती ना, बुलेटचा बॉडी पेंट लागलाय फक्त गाडीला, तो धुतल्यावर नॉर्मली जाईल. त्याचं पण काय एवढं टेन्शन नाही. बट मग आम्ही पण म्हणलं यार जाऊ दे, कशाला उगाच रोडवर. आम्ही पाहिजे तर भांडत बसलो असतो, पैसे पण घेतले असते त्याकडनं. पण म्हणलं जाऊ दे, कशाला उगाच टाइम पण खराब करायचा आणि काय कशाला एखाद्याच्या नादी लागायचं. चूक तर त्याचीच होती. म्हणलं जाऊ दे, आता काय करू शकतो आपण. पण आय होप फ्रेम चांगली रेकॉर्ड झाली असेल कारण मी चुकून कॅमेरा वाईड अँगलवर नाही केला हे आता मला आठवतंय. ठीक आहे, बघू जसं होईल तसं होईल. आणि आज मी दुसऱ्या रोडनी चाललोय कारण आज माझा गाडी चालवायचा लय मूड आहे. तसं पण बरीच गाडी चालवली आहे. आम्ही पुण्याला गेलो, 1 साइड स्वराजने घेतली आणि मग नंतर पुण्यातून जेव्हा बाहेर आलो मोशीच्या दरम्यान मी गाडी घेतली. गाडीचा आवाज पाहू शकता तुम्ही. गाडीचं लोअर आमचं वगैरे काम करायचंय गाडीचं. मला लोअर आमचाच आवाज आहे, तुम्ही ऐकू शकता. असं काहीतरी आवाज आहे आणि मला असं वाटतंय की जीवन एक्स मध्ये फुटेज शूट झालते ना थोडे प्रॉपर नसन झाली. पण ठीक आहे, आता तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या. खूप दिवसांनी तसं पण ब्लॉग करतोय आज मी आणि सकाळपासून बरंच काय होतं जे मी दाखवायचा प्रयत्न म्हणजे मुद्दाम दाखवलं आहे तुम्हाला कारण थोडीशी आमची पण प्रायव्हसी असते. बट बऱ्याच गोष्टी दाखवल्या तसं. बाय द वे घरी मी एक 4:30-5च्या दरम्यान आलो असेल. त्यानंतर मग एडिटिंग वगैरे थोडा टाइमपास पण केला. युट्यूब वगैरे पाहिलं जसं मी डेली पाहतो. इंस्टाग्रामची पण माझी सिरीज चालू आहे. तिचा उद्या मला 6th एपिसोड म्हणजे 6वा दिवस आहे तो मला उद्या अपलोड करायचा आहे. असं काहीतरी चालू आहे. आणि मी आता लो बीम हाय बीम विचारच नाही करत. गावाच्या साईडला सगळेच हाय बीम असतात त्यामुळे मी पण हाय बीमवरच चालतो. हा हायवे वगैरेला बाय द वे लो बीम ठीक आहे. 3 मिनिटाची रेकॉर्डिंग झाली. आता मला कॅमेराचं फिअर वगैरे काहीच नाही राहिला. एवढे वर्ष मी करतोय मेन्यू अँड कार्सवर रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि मॉनिटाईज पण झालाय चॅनल, तर काय प्रॉब्लेम नाही. आणि या चॅनलवर पण एवढं फ्लुएंट बोलतोय मी कारण मराठी आहे यार. मराठी कोण फ्लुएंट नाही बोलत. अजून 2-3 किलोमीटर आहे इथनं मंचर. आज हा वेगळा रस्ता घेतला मी आणि गाडी आपली 2 लाख किलोमीटर चालली आहे यार. 2 लाख किलोमीटर इट्स नॉट अ जोक फॉर दिस काइंड ऑफ कार लाईक हॅचबॅक. ही खूप भारी चालली यार 2 लाख किलोमीटर. एक चांगली गोष्ट आहे याच्यासाठी. आणि मी 0.5x नाही करत कारण की माझा फोन अजून तोच आहे, iPhone 14. मला अपग्रेड करायचं आहे दिवाळीच्या दरम्यान. मी 17 Pro's घेईन आणि याच्यात आता वाईड अँगल यार एवढं पण म्हणजे पहिल्यासारखं नाही राहिलं. एकदम प्रॉब्लेम होतो वाईड अँगलला. त्याच्यामुळेच मग मी पण म्हणलं जाऊ दे आपण फोन बदलू. दिवाळीच्या दरम्यान फोन बदलेल मी. आणि हा जो रस्ता आहे ना एकदम मी आणि माझा एक भाऊ इथनं संध्याकाळी आलतो. संध्याकाळच्या टाइमला मी एवढा घाबरलेलो कारण बाईकवर होतो यार. कारचं जाऊ दे ठीक आहे, कारनी काही टेन्शन नाही. पण बाईकचं यार, बाईकने यार याच्यावर आम्ही आलो. तेच मला म्हणजे ह्या रोडवर बाईकने यार जे डेली जातात त्यांनाच माहिती आहे अशा वेळी जर कोणी जात असेल तर. आणि मी या रोडनी मुद्दाम लई फास्ट येतो कारण मला वाईब्स एवढा प्रॉपर नाही येते तिथनं. तर चला आता खूप गप्पा झाल्या आता आणि झोपायचा टाइम झालाय. बाय द वे मी एडिट वगैरे संपवलंय सगळं. अपलोडला लावतोय. थोडंसं दिसत असेल थोडंसं सिनेमॅटिक अपलोडला लावलंय मी. उद्या कॉलेजला पण जायचंय. हॉल तिकीट घ्यायला. बाय द वे आजच जर त्यांनी सांगितलं असतं एक सकाळच्या टाइमला तर आजच घेऊन गेलो असतो.
बट आम्ही मनसरमध्ये आलो आज आणि मग मेसेज पाहिला, म्हणजे मेसेज आला तेव्हा 4 वाजता. म्हणलं जाऊ दे आता हॉल तिकीट घेऊ. उद्या हॉल तिकीट घ्यायला जायचंय, ते पण तुम्ही पहा, ते पण मी दाखवतो तुम्हाला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट मध्ये नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा. भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये.